मला माफ कर, मी संशय घेतला तुझ्यावर. असं नको ना बोलूस विक्रम. तू असं बोललास तर आता. Hey, who is this? Guess what? 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 तुला इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं? दादा तुला कसं कळलं? मम्मा तूच सांगितलंस ना. मी सांगितलं होतं ना तुला की मला सांगायचं दादाला. अगं खरंच मी नाही सांगितलं. अगं वेडा, तुझी ट्रॉफी तिकडे बाहेर हॉल मध्येच ठेवली होतीस तू. मी आल्यालाच पाहिली. डम बच्चे मी. देवीचे सर म्हणाले तिला जेजेला घाला, आर्टिस्ट बनेल म्हणे मोठी. वाव, म्हणजे आमची देवी अमृता शेरगिल होणार. ती कोण आहे? ती नाही, त्या फार मोठ्या पेंटर होत्या. सर म्हणत होते आत्तापासूनच तिचं फॉर्मल ट्रेनिंग सुरू करूया ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये. आजोबा खुश झाले असतील. हो, लगेच त्यांच्यातला पेंटर जागा झाला. देवीला ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी फडणीस काकांना फोन पण केला लगेच. फडणीस कोण? बाबांचे मित्र आहेत, आर्ट स्कूलमध्ये शिकवतात. ते उद्याच कोणाला तरी पाठवणार म्हणाले. अरे वा, चक्र एकदम जोरात फिरायला लागले. वा, म्हणजे आज आईस्क्रीम पार्टी व्हायलाच पाहिजे. अरे विक्रम, ती आत्ताच तापातनं उठलीये. अगं झाले त्याला 15 दिवस. ठरलं, मी आंघोळ करून तयार होऊन आलो का आपण जायचं आईस्क्रीमसाठी. ओके? Yes, Dada, you're the best. And you deserve the best. And you too. चल, come on. Come. हॅलो अविनाश. हाय, केव्हा आलीस? असा प्रश्न माझा नवरा मला घरात विचारतो. फक्त केव्हा हा शब्द नसतो त्यात. तू आलीस एवढंच असतं ते. आता तुमच्या रेशन कार्डवरच घ्या मला तुमची लफडी निस्तारायला. आता काय झालं? काय झालं? तुझ्या कानाखाली जाळ काढावंसं वाटतोय मला. गौरी, काय झालं ते स्पष्टपणे सांग ना. सकाळी तो डिटेक्टिव्ह इथे आला होता. हो, बाबांनीच बोलवलं होतं त्याला. आय मीन, मला जे फोन कॉल्स येतात ना, जे मी बाबांना सांगितलं होतं त्याबद्दल. तुला तसले कुठलेही फोन कॉल्स येत नाहीत हे त्याला कळलंय. आणि त्याला तुझ्याबद्दल आणि विक्रम बद्दलही सगळं माहितीये. काय? मला त्यानं सरळ सांगितलंय की तुझ्या मैत्रिणीला हे सगळं थांबवायला सांग, नाहीतर त्याला हे सगळं काकांना सांगायला लागेल. त्यानं तुला वॉर्न केलंय अनन्या. पण त्याला कसं कळलंय सगळं? तो एक डिटेक्टिव्ह आहे. लोकांच्या पर्सनल गोष्टीत नाक खूप असणं हा त्याचा धंदा आहे. तुझ्या त्या विक्रमनं त्याला कुठल्या तरी कामासाठी अपॉइंट केलं होतं. आणि ती जर माहिती त्यानं काढली असेल तर त्याच्या क्लायंटचं त्याच्याच ऑफिस मधल्या एका मुलीशी अफेअर आहे हे त्याला कळलं नसेल. छान. पण त्याला काही हक्क नाहीये माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचा. तो कोण होतो मला वॉर्निंग देणारा? हे माझं आयुष्य आहे, मला जसं जगायचं तसं मी जगेन. पण तू कॅप्टन महेंद्र सामंतांची सून आहेस आणि तो कॅप्टन महेंद्र सामंतांना आपल्या वडिलांच्या जागी मानतो. त्यानं जर त्याच्या मनात आणलं असतं ना तर सकाळीच तुझ्याबद्दल सगळं कॅप्टनला सांगितलं असतं. खरं तर तू त्यांचे आभारच मानले पाहिजे. आभार माय फुट. माझ्या आयुष्यात काय करायचं ते मी ठरवेन. तो कोण आहे सांगणारा? धोक्याची घंटा वाजलेली आहे. त्यातून तुला कुठलाही धडा घ्यायचा नसेल ना तर मी काहीच बोलू शकत नाही. तुला जर स्वतःहूनच खड्ड्यात पडायचं असेल तर गौरी, पण तुम्ही म्हणलं ना, मला जे कळलं ते मी तुला सांगितलं. 18 वर्ष पूर्ण आहेस, सज्ञान आहेस. तुला देशाचं सरकार निवडण्याचा हक्क आहे. त्यामुळे तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे समजण्याची तुला अक्कल आहे. आणि ती नसेल ना तर देवानं ती तुला द्यावी एवढीच त्याच्याकडे प्रार्थना. याच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. येते मी. गौरी, मलाही घरदार आहे, नवरा आहे. त्या विचारायला अजून तरी मीच आहे.
त्याला अजून तरी कुठली अनन्या सापडलेली नाहीये. बोला मॅम, आणखीन काय सेवा करू? आज काय सकाळपासून फाजीलपणा लावलाय? फाजीलपणा नाही, आपलं एक साधं तत्व आहे. मी स्वतः खुश असलो की मला अवतीभोवतीच्या लोकांना खुश ठेवायला आवडतं. खुश व्हायला एवढं काय झालंय? लॉटरी लागली? समज लॉटरी लागली. अरे वा, कोणाला लागली लॉटरी? मला लॉटरी लागली, पण थँक्स टू यू. टू मी? व्हॉट फॉर? आता खाण तशी माती या न्यायाने जर विचार करायचा ठरलं तर देवीमध्ये जे चित्रकलेचे गुण आलेले आहेत ते तुझ्यामुळेच. कारण आमची नयना त्या बाबतीत जरा धन्यवादच आहे. म्हणजे ती तिच्या आईच्या वळणावर गेलेली आहे. आता नयनाच्या आईनी जर कोंबडीचं चित्र काढायचं ठरवलं तर त्याचा बदक होतो. बाबा, तुम्ही कधी आला होतात माझं ड्रॉइंग बघायला? आपल्या लग्नाच्या रुखवतामध्ये तुमच्या घरच्या लोकांनी तुझ्या कलेचं प्रदर्शन मांडलं होतं ना, ते मी पाहिलं आणि भर मांडवात स्वतःला प्रश्न विचारला, विश्वास बाळा, घोडचूक तर करत नाहीयेस ना? आयुष्यात काही नुकसान झालं का तुमचं त्यामुळे? नाही नाही, हे मात्र मी 100% कबूल करतो. म्हणजे काय की हिला भेंडीचं चित्र काढायला सांगितलं ना तर कदाचित ते भोपळ्यासारखं दिसेल, पण हिने केलेली भेंडीची भाजी स्वर्गात देवांना सुद्धा मिळणार नाही. आणि संसारात हे अत्यंत महत्वाचं असतं. पण एक इच्छा अपूर्ण राहिली माझी, कारण परिस्थिती बेताची. ती जर इच्छा पूर्ण झाली असती ना तर आज माझी सुद्धा 2-4 पेंडिंग नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये लागली असती. पण मला असं वाटतं माझी ती अपूर्ण राहिलेली इच्छा माझी नात बहुतेक पूर्ण करणार. अर्थात तिच्या आईवडिलांची परवानगी असेल तर. अरे बाबा, परवानगीची काय गरज आहे? इनफॅक्ट मला हे ऐकून आनंदच झाला की देवीमध्ये पेंटिंगचे पण गुण आहेत. मी काय आपला ब्रशच्या ॲब्स्ट्रॅक्ट स्ट्रोक्स पासून लांबच होतो. मी आपला जॉमेट्री आणि सिमेट्री, सरळ रेषा, म्हणूनच आर्किटेक्ट झालो. पण देवीने तेच व्हायला पाहिजे असं काही नाही. इनफॅक्ट ती जर पेंटर झाली, आर्टिस्ट झाली तर मला आवडेलच. आणि मला नयना म्हणाली की तुम्ही कोणाशी तरी बोललाय तिच्या ट्रेनिंगसाठी. माझे एक मित्र आहेत, फडणीस नावाचे चित्रकार आहेत, प्रख्यात. ओके. अर्थात ते काही आपल्या घरी देवीला शिकवायला नाही येऊ शकणार, पण त्यांचा एक शिष्य आहे आनंद विजयकर नावाचा. आज संध्याकाळपासून तो देवीला शिकवायला सुरुवात करणार आहे. हो, आज? ठीक आहे, मग मी आज लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तू येस, कारण काय उत्साहाच्या भरात मी त्याच्याशी बोललो खरं, पण त्याच्याशी व्यवहाराचं बोलायचं राहूनच गेलंय. मग त्यात काय बाबा, तुम्ही बोला की माझी काहीच हरकत नाही. देवीने दूध घेतलं का ग? हो घेतलं. मी जरा बाहेर जाऊन येते आई. कुठे निघालीस? माझ्या फोनच्या बिलचा प्रॉब्लेम झालाय, गॅलरीत जाऊन येते जरा. मग थांब ना, मी सोडतो तुला. नाही नको, मी जाते. ब्रेकफास्ट व्हायचा ना तुझा अजून? आई त्याची ब्रेकफास्ट हो, आलेच. मी काही मदत करू का? नको, चहा दिलात ना तेवढा खूप झाला. माझंच चुकलं. मी हा अट्टाहास करायला नको होता. कसला अट्टाहास? तुला पुन्हा भेटण्याचा. तुझं सगळं सरळ, सोपं, अगदी व्यवस्थित चाललं होतं. मी आलो आणि सगळं कॉम्प्लिकेट करून टाकलं. मी जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आलोय तुझ्याकरता फक्त टेन्शन्स आणि प्रॉब्लेम्सच घेऊन आलोय. म्हणूनच मी ठरवलंय ही आपली शेवटची भेट. काल नेमकं काय झालं? विक्रम आला तेव्हा काकू त्याच्याशी एवढं खोटं कशा बोलल्या?
अविनाश, उगाच वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. आतापर्यंत तू प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखीच करत आलायस. इवन कॉलेजमध्ये असताना सुद्धा आठवतं तुला, जेव्हा तू उठ म्हणायचाच मी उठायची, बस म्हटलं की बसायची, चल म्हटलं की निमूटपणे मान खाली घालून तुझ्याबरोबर चालायला लागायची. आत्ताही हे नातं पुन्हा जोडायचं तूच ठरवलंस. हो, कारण काहीही असो, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सगळ्या गोष्टी तू नाही ठरवू शकत. मला या सगळ्याचा किती त्रास होतो, मी कोणाशी काय कसं किती खोटं बोलावं, माझं मला ठरवू दे. तू नको ह्याच्यात पडू प्लीज. नाही ना, पण इथे तू काहीच मिळवत नाहीयेस. उलट माझ्यामुळे तू तुझा सुखी संसारही गमावून बसशील. मी म्हंटल ना, माझं मला ठरवू देत प्लीज. म्हणजे मी हे गिल्ट घेऊन मरायचं की माझ्यामुळे तुझ्या संसारात विष घालवलं गेलं. आणि मी हे गिल्ट घेऊन जगायचं की मी शेवटपर्यंत तुझं दुःख हलकं नाही करू शकले. त्याचा निचरा झालाच नाही. अगं नाही ना, तो केव्हाच झालाय. जेव्हा त्या दिवशी मी तुझ्यासमोर सगळं कन्फेस केलं तेव्हाच मुक्त झालो मी तेव्हा म्हटलंही होतं तुला की मला अगदी या क्षणालाही मृत्यू आला ना तरी चालेल. तुला प्रत्येक गोष्ट तुझ्याच सोयीने घडायला हवी असते ना अविनाश. नाही ना, हा वाद कधीच संपणार नाही, हो ना. आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही अविनाश. वेळेचं म्हणशील तर माझ्याकडे तो. बास कळलं. आता मला एक गोष्ट सांग, काल नेमकं काय झालं? विक्रम आला तेव्हा काकू त्याच्याशी एवढं खोटं कशा बोलल्या? म्हणजे त्यांनी काय झालं ते सांगितलं मला, पण तू कुठे गेला होतास? इथेच होतो, घरी. तू घरातच होतास आणि तरीही. तुला आठवतं का की काल आपण बोलत असताना अचानक बेल वाजली. मी म्हटलं की प्लंबर आला असेल, पण तो प्लंबर नव्हता, विक्रम होता. अरे बेल वाजते, दार उघडतोयस ना कमी. नको नको थांब. आई, दरवाजावर जो माणूस आहे तो नैनाचा नवरा आहे, विक्रम. काय? तिच्या मोबाईलमध्ये मी याचा फोटो पाहिलाय, तोच आहे. अरे पण तो इथे कशाला आलाय? काही कळत नाही, काहीतरी गडबड वाटते मला. आई तू असं कर, तू दरवाजा उघड आणि बोल त्याच्याशी. समजा त्याने माझ्याविषयी काही विचारलं तर मी घरी नाहीये म्हणून सांग, म्हणावं बाहेरगावी गेलोय. अरे पण आई प्लीज सांगतोय थोडं ऐक ना माझं. जाऊ दरवाजा उघड. दरवाजा उघडायला वेळ लागला तर त्याला संशय येईल. संशय? कसला संशय? नाही तू दरवाजा उघड ना, जा ना. हे बघ, पण कुठल्याही परिस्थितीत नयना इथं आली होती आणि तिची आणि माझी किंवा तिची आणि तुझी भेट झाली होती हे त्याला सांगू नकोस. लक्षात ठेव. जा उघड.
मला एक कळत नाहीये, विक्रमला इथला पत्ता दिला कोणी? मीच दिला. तू? आधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तू विक्रमला कसं ओळखलंस? तू कधी बघितलंस त्याला? तू? त्या दिवशी त्यांनी मला विचारलं काय? की मी तुझ्या घरी येते का, तुला भेटते का. मी आधी नाही म्हटलं, पण मग म्हटलं हा घे पत्ता, जा भेट त्याला आणि विचार, खात्री करून घे स्वतःची. अगं पण हे सगळं होत असताना किंवा झाल्यानंतर मला एक फोन तरी करायचास. ऑफकोर्स कळवणार होते, पण विक्रमनी त्याचा विचार बदलला. मला म्हणाला आय एम सॉरी, मी उगीच तुझ्यावर संशय घेतला. त्यांनी एवढ्या सिन्सिअरली सांगितलं की मला खरंच वाटलं की खरंच तो नाही येणार. पण हेही त्याचं नाटकच होतं बहुतेक. हेही म्हणजे? नाही, काही नाही. तुला तो मयांक धुरंधर आठवतो? माझ्या बाबांचे मित्र होते बघ, आर्किटेक्ट प्रकाश धुरंधर, त्यांचा मुलगा. हा, आठवला तुझा मित्र. डोक्यात जायचा तो माझ्या. तो अजूनही डोक्यात जातो सगळ्यांच्याच. त्यांनी मला तुझ्या घरातून बाहेर पडताना पाहिलं आणि विक्रमला सांगितलं. अच्छा, म्हणजे हे असं सगळं एकात एक अडकलंय तर. नाही ना, मला वाटतं मग माझंच बरोबर आहे. अगं ही आपली शेवटची भेटच असू दे. तुला किती खोटं वागावं लागतंय आपल्याच माणसांची. आणि हे सगळं कोणासाठी? माझ्यासाठी. आय एम नॉट वर्थ इट. नाही ना अविनाश, नको ना परत तेच बोल. काही गोष्टी माझ्या मनास ठरवते. ओके, पण मग तू विक्रमला सगळं सांगून का नाही टाकत? काय सांगू? हेच की तू मला भेटायला येतेस आणि का भेटायला येतेस ते. मागे तूच एकदा म्हणाली होतीस ना की तू आपल्याबद्दल विक्रमला सगळं सांगितलंयस म्हणून, आणि तोही खूप समजूतदार आहे. तुझ्या आईबाबांशी तुला खोटं बोलावं लागतं हे मी समजू शकतो, कारण उद्या ब्रह्मदेव जरी आला ना तरी त्यांची माझ्याबद्दलची मतं बदलणार नाहीत. पण विक्रमशी का? अगं तुमचं इतकं छान नातं आहे, ते का गढूळ करतेस? समजा विक्रमला हे कळलं की तू मला का भेटतेस, माझी परिस्थिती काय आहे, तर तो तुला नक्कीच समजून घेईल ना. मग उगाच हा लपवाछपवीचा खेळ का नाही ना? काय ग, कुठे हरवलीस? आधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तू विक्रमला कसं ओळखलंस? तू कधी बघितलंस त्याला? नाही ना, तू एकदा मागे
आली होतीस इथे आणि म्हणजे तू तेव्हा आतमध्ये किचनमध्ये बोलत बसली होतीस आई बरोबर. तुझा मोबाईल हा असा इथेच पडला होता. माझ्याच्याने राहवलं नाही. मला खात्री होती की तुझ्या मोबाईलमध्ये तुझ्या नवऱ्याचा आणि मुलीचा फोटो असणार आणि मला तुझ्या मुलीला बघायचं होतं. म्हणून मी पटकन बघून घेतलं.